नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डहाणू तालुक्यात गंजाड मणिपूर येथे बेकायदेशीर युरियाचा साठा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्याच्या मदतीने केला जप्त। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी चंद्रकांत गोरखाना सह रडका कलंद्रा, लहानी गोडा, अजय सालकर, राजेश बोरबोरे, गणेश आकरे, रुपाली राठोड यांनी गोडाऊन जवळील पावसाळ्यात पाण्याने भात शेतीचे नुकसान होत असल्याने भव्य मोठे मणिपूर येथे गोडाऊनवर काहीतरी 2 नंबर होत असल्याचे वरील गोडाऊनवर 5 दिवस नजर ठेवली असता दिनांक 10 बुधवारी रोजी सायंकाळी आयसर टेम्पो आल्यावर यांनी पोलिसांना व कृषी अधिकाऱ्यांना बोलावून गोडाऊनवर कारवाई करून सील केले। तसेच टेम्पो ही सील केले। सील केल्यानंतरही टेम्पो चालक टेम्पो घेऊन फरार झाला। कृषी अधिकारी व पोलीस टेम्पोला पकडून शकत होते, परंतु का पकडला नाही हा मोठा प्रश्न असून सीपीएमचे कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटत आहे। तसेच गोडाऊन मध्ये जवळजवळ 25,000 किलो बेकायदेशीर युरिया आढळून आले व अनेक प्रकारचे युरिया खाद्य व नमकचे पिशव्या, कपड्याचे चिंध्याच्या पोत्या, खाली नव्या कोऱ्या पिशव्या, युरिया खतांच्या पिशव्या आढळून आल्या। पिशव्या शिवण्याचे 3 मशीन व दोऱ्याचे बंडल, हातमोजे मिळाले। काही फाटलेल्या युरियाचे पिशव्या कोटा राजस्थानहून प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना असे लिहिलेले पिशव्या मिळून आले। खोटाच्या युरिया खाण्याचे मीठ व अनेक प्रकारचे खाद्य भेसळ करून नवीन पिशव्यात भरत असल्याचे, तसेच मशीनने ट्रेडमार्क मारून बाहेर सप्लाय करत असल्याचे सफ्रेम कार्यकर्त्यांनी सांगितले। तेथील काम करणारे मजूर, मॅनेजर व मालक फरार झाले असून हा फार मोठा रॅकेट असल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत जाधव व जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी लांबकाने व जगदीश पाटील यांनी गोडाऊन मधील प्रत्येक युरिया खाद्याचे नमुने घेऊन नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे सांगितले। पुढील कारवाई कधी होते व सूत्रधार आरोपी कधी अटक होणार किंवा जिल्हा कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी यांना माहिती नसेल का? यांना शासन का करू नये की रामभरोसे की भरोसे? सूत्रधार कोण शोध लागेल का? बौद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला घ्यावा लागेल असे त्यांचे कार्यकर्ते मध्ये बोलले जात होते। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर। 28 मध्ये तुमचं स्वागत आहे। मॅडम, हे काय घडलं पडणार? गंजाड मणिपूर या इथे आज आज या ठिकाणी एक गोडाऊन आहे। या गोडाऊनमध्ये ग्रामस्थांनी म्हणजे एक भरलेला टेम्पो आणि एक रिकाम्या पिशव्यांचा टेम्पो, म्हणजे हा एक राजस्थानवरून जो शासनाचा जो युरिया खत आहे हा इथे आणून आणि या बॅगमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि महागात ह्याच्यामध्ये विकला जातो। हा कुठे जातो, काय केला जातो हे कुठे कोणालाही माहिती नाही। पण जो काळ्या बाजारात आज जर आपण विचार केला, जर शेतकरी एक गोण घ्यायला जात असेल तर त्याला जर थंब आधार कार्ड घेतलं जातं आणि थंब बसत नसेल तरी त्याला एक गोणी खत भेटत नाही आणि इथे हजारो गोणी या ठिकाणी आज सापडलेले आहेत। तर त्याच्या मागचं कारण काय आहे? आणि इथे फक्त एवढंच नाही, गोणीच नाही तर मशीन जे ही गोण शिवण्यासाठी जी मशीन आहे ती 3-3 मशीनी सुद्धा आहेत। आणि जेव्हा इथे ग्रामस्थांनी इथे चौकशी केली की इथून काय जातं, कारण इथे आपल्याला आम्ही बघितलं तर 2023ची पण गोण सापडलेली आहे। म्हणजे ह्यांचं या ठिकाणी खताचं जी काही विक्री काळा बाजार आहे, म्हणजे काळा बाजारच सांगावा लागेल। हा काळा बाजार हा 2023 किंवा त्याच्या अगोदरपासून असायला पाहिजे, कारण इथे त्या पद्धतीचे इथे पुरावे पण सापडलेले आहेत। जे हे काही शेतकऱ्यांना जे भेटायला पाहिजे ते शेतकऱ्यांना न भेटता हे जर कुठे काळ्या बाजारात जात असेल तर ह्यांच्यावरती एक म्हणजे तातडीचं सरकारने किंवा हे जे काही अधिकारी आहेत यांनी चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि जे एक रात्रीचा एक खाली गोणीचा एक ट्रक पकडलेला होता, जो रिकाम्या गोणी होत्या ज्या शासनाच्या कंटेनर, तो त्यांनी एक पळवलेला आहे। इथले जे कामगार होते तेही आज नाही आहेत। तर त्यांच्यावरती कारण एक इथे आम्हाला सांगायचं असं आहे की कृषीचे जे आम्ही बोलवलेले होते ते एक तर त्यांनी तो ट्रक ताब्यात घेतला पाहिजे होता किंवा पोलिसांनी त्याच्यावरती कोणाचं निदर्शन असायला पाहिजे। ते न करताना इथे जर तो ट्रक आणून ठेवला आणि तो गायब झाला, त्याला जबाबदार कोण राहणार आहे हेही आपण एक शासनाने त्याच्यावरती बघितलं पाहिजे। इकडचं पाणी वगैरे जातं तर शेती वगैरेला नुकसान आहे?
त्याच्याचमुळे त्यांनी चौकशी केली की ज्यांच्या आता ह्या गोडाऊनच्या मागे जी शेतं आहेत ती कमी पावसामुळे किंवा जास्त पाऊस आला, कारण आपण लिमिटमध्ये खत टाकतो आणि हे जर पूर्ण इतका खत आहे आणि ह्याचं पाणी गेलं तर त्यांचं पूर्ण शेत हे पेटून सारखं जातं, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं. ह्याच्यावरनं त्यांनी चौकशी केलेली आहे की इथे काय नेमकं काय घडत आहे. ह्याच्यावरनं त्यांनी चौकशी केली तर इथे खताचं सगळं उघडकीस आलेलं आहे. गावकऱ्यांनी याच्यात खुलासा केला आहे आणि असं हे पकडलेलं आहे. याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी हे कम्युनिस्ट पार्टीवाल्यांनी केलेली आहे. थँक्यू. चालू करा.